टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। धारूर प्रकरणातील गंभीर जखमी अशोक मोहिते यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे ते सुधारणा होते आहे। या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्या आरोपींना धारूर पोलिसांनी आता अटक केल्याची माहिती समोर येते आहे। आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांना कर्नाटकामधून धारूर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांना दुपारनंतर धारूरच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आपण जर लक्षात घेतलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतो याच्यावरून वाद झाला आणि वादानंतर धारूर तालुक्यातल्या तरनळी गावातला जो होमगार्ड आहे अशोक मोहिते याच्यावर गंभीररित्या हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये जखमी झालेला जो अशोक मोहिते आहे याच्यावर आता या लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एकूणच जर लक्षात घेतलं तर प्रथम उपचार अंबेजोगाईमध्ये केल्यानंतर त्याला या लातूरच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे। त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती जी आहे ती डॉक्टरांनी दिलेली आहे। या प्रकरणातील जे दोन आरोपी आहेत त्या आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे आणि दुपारनंतर धारूरच्या न्यायालयामध्ये या आरोपींना हजर केलं जाणार आहे। कॅमेरामन हर्षलसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।